अहो आलतो कोण पण आलतो कोण इथं मिसगाईड करू नका सर. एक बातम्या येऊ नये का मिसगाईडचा विषय नाहीये. लबाड बोलायचं नको लगा माणसाला नका. हे होऊ लागले की आणि विषय काय माहितीये का, त्यांचं एक प्रकरण मी त्या बीडच्या ह्याच्यामध्ये चालू आहे, बर चौतारकीच्या ह्याच्यामध्ये. हा ते आम्हाला काय माहित नाही. तुम्ही तर अन्न साहेब तुम्ही इथं आलो बी नाही तुम्ही सर. येतच नाही. तुम्ही इथं तुम्ही इथं आलो नाही, आम्हाला भेट घेतलो नाही, आलोच नाही तुम्ही. मी इथं 4 दिवस झाले सर इथं आहे. 4 दिवस झाले इथं सर मी आहे. बरोबर. आता एक मिनिट. तुम्ही साहेब तुम्ही जी फेर बोलला काय काय तुम्ही जी फेर बोलला म्हणलं ती आता ती जात होता. तुम्ही ती फेर कॅन्सल करून टाका. काय काय कॅन्सल करून टाका म्हणलं. कॅन्सल माझ्या हातात नाही ना ते. मग कसं तुम्ही अहो ओढायचं तुमच्या हातात आहे तर कॅन्सल करायचं कसं काय तुम्ही असं बोलताय? ओढायचं तुमच्या हातात आहे, कॅन्सल करायचं तुमच्या हातात नाही. अर्ज तुम्हाला पोहोचला होता का नाही? तुम्हाला अर्ज पोहोचला होता का नाही? साहेब ते येत नाही तर. उगी मला- साहेब करायचं माझ्या नमस्कार, मी विक्रांत. आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. मागच्या 4 दिवसापासून बाभळगाव येथील परिसरामध्ये मोहन जाधव या शेतकऱ्याचं उपोषण सुरू आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की व्याजाच्या पैशामध्ये जमीन हडपण्याचा प्रयत्न सुरू असून त्याला खास करून तलाठी आणि मंडळ अधिकारी सपोर्ट करत आहेत, अशा प्रकारची त्यांचा आरोप संबंधित महसूल प्रशासनावर आहे. आणि या संदर्भात काय घडामोड झालेली आहे, त्यांच्या मागण्या प्रशासनाकडून मान्य करण्यात आलेल्या आहेत का, किंवा एकंदर काय प्रक्रिया आहे हे जाणून घेण्यासाठी आपण परत घटनास्थळी आलेलो आहोत. माझ्यासोबत मोहन जाधव यांची आई आहेत. मला सांगा, हे प्रकरण नेमकं काय आहे? आणि पहिल्या दिवशी तुम्ही नव्हतात, सुरुवात तुमच्या मुलांनी उपोषणाची केली, आणि आता आपण पाहतो की सगळं कुटुंब आता उपोषणाला बसलेलं आहे. काय भूमिका आहे तुमची? आमची भूमिका आहे की आमचं शेत घेतलंय त्यानं. आम्ही त्याला पैसे काढलो होतो लेकरासाठी. म्हणजे कशासाठी? बायपासचं ऑपरेशन झाले म्हणून पैसे 6 लाख रुपये काढलो होतो. त्याला बोलणं होतं की याचं सुद्धा 1 वर्षानं द्यावा. आम्हाला पैसा गेला नाही. आम्ही अंकुश नागम्याला आम्ही अर्धा एकर विकलो. त्याचा पैसा आम्ही भरती करून दिलो. मग त्यानं आमच्याकडून गोडी मोडी गोड करून पैसा घेतला. पैसा घेतला मागून आम्ही त्याच्या पाया पडलो. ही करून दे बाबा, करून दे बाबा म्हणतो. का म्हणला? देतो की जना माय, तुम्ही कुठं चाला? मी गावातला, तुझा जसा माव नाही तसा मी तुझा हा म्हणला. मला विश्वासघात केला त्यानं. बघा, माझ्या लेकराला हात आहे. माझं लेकरू उन्हात बसले लेकरं घेऊन. त्याला काम होईना, धंदा होईना. मला होते का काम? मला होते का काम? त्यांनी घातल्याशीच मला खायला भेटते का? हा, त्यानं आमच्यावर आरोप घातला. माझे पैसे घेतला, माझी जमीन हडप केला. माझी जमीन मला द्यावा, नाहीतर आम्ही माझं लेकरू तर काय बी खाऊन मारा. हो का? बरं, मग हा व्यवहार झाला. मुळात हा पैशाचा व्यवहार होता, पण आता समोरचे जे माणसं आहेत ते तुमच्या जमिनीच्या मागे लागलेत असं तुमचा आरोप आहे. ही प्रक्रिया कधीपासून सुरू झाली? ही झालं बघा, आता आम्ही नव्हतो इथं. आम्ही पुण्याला गेलतो करून खायला. माझ्या पुतण्यानं फोन केला की काकू म्हणला इथं खांब कोण राहिले. मग त्यांना विचारल्यावर आम्ही म्हणलो आलो आम्ही पुण्याहून आल्यावर आम्ही स्वतः मी काढली होती खांब. दुसरं एक लिकरू नव्हतं. माझं जीवन मी काढले. ते खांब टाकी पण तुम्हाला माहित नव्हतं? आम्ही पुण्याला होतो. कब्जा चालू होता. कब्जा. मग त्यांना आमचा कब्जा आहे. त्यानं आमच्या महागारी दुसऱ्याला तुम्हाला विकलं जमीन. 1,30 लाखाला विकलं. बरोबर. मग आमचे लेकर बाळ उन्हात म्हणून तुझे लेकर सावलीला ठेवतोस का? हा, आम्ही कसं देतो? आम्ही कब्जा बी उठत ना. आमचे जीवन आम्हाला पाहिजे. आमचं भटके मला दोंडे फोडलेत. माझ्या नवऱ्यानं फोडलाय, माझ्या लोकांना फोडलाय, सासऱ्यानं. वडराचे आम्ही. हा, तर सगळी गोष्ट खरी आहे बघा आमची. त्याची एक गोष्ट करण्यात त्यानं गावात बी असाच केला संतोष भंगे. हा, आणि सगळ्याचे तोंड मारलेला आहे. बरं, आम्ही मारू देणार नाही. हा, सावकारामध्ये मारू देणार आहे. आम्ही अर्धा एकर हो काही अर्धा एकर इकून त्याचे पैसे आम्ही सगळे देऊन टाकलेले. रुपया आम्हाला कुण्या देवापासून कुठं नेऊन तिथं जाळ आम्ही असं ना असंच निघणार. हा, करते. आपल्यासोबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील काही अधिकारी आहेत. मुळात हे प्रकरण सावकारी स्वरूपाचं असल्यामुळं तुमच्या कार्यालयामध्ये अर्धन्यायिक प्रक्रिया या प्रकरणाची सुरू होती. मग त्याचं स्टेटस काय आहे, आणि तुम्ही जी भेट दिली मग त्यांचं समाधान झालं का? प्रशासन कशा पद्धतीने उपोषण करण्याशी संवाद करतं, काय सांगायला यावं? आता हे प्रकरण आपल्याकडे दाखल झालेलं आहे आणि माननीय जिल्हा उपनिबंधक साहेबाकडे हे प्रकरण चालू आहे. तर याच्यामध्ये 2-3 हिअरिंग झालेले आहेत आणि प्रशासनातर्फे आम्ही उपोषणकर्त्याला असे निवेदन करतो की याच्यामध्ये तात्काळ त्यांनी साक्षी पुरावे जे काही अर्धन्यायिक बाबी संदर्भात बाबी आहेत पुरावे दाखल केले तर प्रशासन 4 दिवस झाले तुम्ही उपोषणाला बसले होते, आणि त्याच्यामध्ये तुमची पहिली प्रमुख मागणी होती की तुमच्या शेताचा फेर हा दुसऱ्याच्या नावावर ओढला जाऊ नये. पण तुमचं म्हणणं असं आहे की ऑनलाईन आता तो फेर दुसऱ्याच्या नावावर दिसत आहे. मग या संदर्भात काय सांगा? या संदर्भामध्ये तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी काहीतरी मोठी रक्कम घेतली असेल
नाही तर अशा आरोप आहेत की यांनी मोठी रक्कम घेऊन प्रक्रिया पार पाडलेली आहे. पुरावे आहेत का तुमच्याकडे? आहेत ना आहेत नाही त्याचं काय की आमचं वेगळं आमच्या न्यायालयाचं पत्र होतं त्यांचं पत्र गावकऱ्याचे चालू आहे इकडे डिटेल ऑफिसर चालू आहे. हो प्रकरण ते चालू आहे हा, सर. हा. प्रश्न फेर ओढण्याचा आहे. त्यांचा आरोप असा आहे की तुम्ही फेर पत्रकार बोलतोय महाराष्ट्रात वादग्रस्त असताना आपण फेर ओढू शकतो का? असा प्रश्न आहे. वादग्रस्त असताना मोहन आपण जाधव त्यांना नावाचे नोटीस दिली. एक आणि शेतकरी त्यांच्या उपोषणाला इथे बसले जेलमध्ये. बाबळगावच्या त्यांनी परिसरामध्ये त्या शेतकरी दाखल हायकोर्टामध्ये आहे, हायकोर्टामध्ये आहे. प्रकरण हायकोर्टात असू द्या. रजिस्ट्री झाल्यानंतर तुम्ही तक्रार दाखल तुमच्या केल्यानंतर कार्यालयाला त्याच्यामध्ये अर्ज आपण केला आमचे असताना प्रकरण सुद्धा वर्ग तुम्ही केलं. त्यांचा फेर ओढलाय असा त्यांचा आरोप आहे. त्याच्यामध्ये आपण या संदर्भात सुनावणी नोटीस काढली म्हणून यांना. कॉल केलाय. अर्जदार गैरहजर त्याचं कसं आहे ते पुन्हा दोन्ही पक्षकारांनी सुनावणी झालंय त्यांनी त्यामध्ये लावला होता वकिलांनी म्हणणं लेखी म्हणणं दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेतले आपण सुनावण्या घेतल्यात आणि त्याच्यामध्ये निकाल पारित केलेला आहे. अच्छा. हो. आणि मग या प्रक्रियेनंतर तुम्ही फेर ओढला का? नाही कसं आहे की आमचं वेगळं आमच्या न्यायालयाचं पत्र होतं त्यांचं पत्र गावकऱ्याचे चालू आहे इकडे डिटेल ऑफिसर चालू आहे. हो प्रकरण ते चालू आहे सर. प्रश्न फेर ओढण्याचा आहे. त्यांचा आरोप असा आहे की तुम्ही फेर ओढलाय. प्रकरण वादग्रस्त असताना आपण फेर ओढू शकतो का? असा प्रश्न आहे. वादग्रस्त असताना आपण त्यांना नोटीस दिली. नाही कसं आहे ह्यांची रजिस्ट्री झाली एप्रिलमध्ये. त्यांनी तलाठीकडे तक्रार अर्ज दाखल केला. तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर रजिस्ट्री ऑनलाईन रजिस्ट्री झाल्यानंतर तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आमचे प्रकरण माझ्याकडे वर्ग केलं तलाठ्यांनी. त्याच्यामध्ये आपण सुनावणी नोटीस काढले यांना अर्जदार गैरहजर यांना. त्यांनी पुन्हा दोन्ही पक्षकारांनी वकील लावले. दोन्ही वकिलांनी आपापलं म्हणणं दाखल केलं लेखी म्हणणं. त्याच्या आधारे आम्ही निकाल पारित केला. ठीक आहे चालतंय. ओके थँक्यू. तुम्हाला सर नमस्कार. विक्रांत शंके बोलतोय. बोला की सर. मी आहे बाबळगाव मध्ये जे मोहन जाधव उपोषणाला बसले त्या ओके उपोषणाचा 4था दिवस आहे. येस जाऊन आलो. त्यांचे आरोप असे आहेत की तुम्ही फेर ओढलेला आहे. प्रकरण वादग्रस्त आहे. ऐका ना हे सर्व थ्रू फेरफार आला आपण बोलला त्याचं प्रकरण त्यांची जी हरकत आहे ती आपण हरकत घेतली आणि मंडळ अधिकारी साहेबाच्या अदालतमध्ये ठेवलो आपण ते सुनावणीसाठी ठेवले का? सुनावणीसाठी. येस ते ठेवलं होतं. त्यांना पण माहित आहे. सुनावणीचा निकाल पारित केलाय का आता स्टेटस पेंडिंग दाखवत? आता पारित केला ना त्यांनी. 4-5 दिवस झाले वाटतं. त्यांचं म्हणणं असं आहे की सुनावणी संदर्भात काही त्यांची बाजू ऐकली गेली नाही किंवा त्यांना बोलावलंच नाही असं. आता ते मंडळ स्तरावर सर मला तर काय. काय सांगाल? तुमचा फेर तर ओढलेला आहे पण तलाठी आणि मंडळ अधिकारी म्हणतात की तुमची सुनावणी झाली तुम्हाला नोटिसा पाठवल्या मग प्रक्रिया अंतर्गत फेर ओढलेला आहे असं त्यांचं म्हणणं. नाही सर ही सरासरी चुकीचं आहे संपूर्ण. कारण का आम्हाला ज्यावेळेस त्यांनी फेर वगैरे ओढला त्यावेळेस आम्हाला काही बोलवायला नाहीत. आम्हाला नोटीस भेटली नाही ना काही भेटायला नाही. फोनवर तर त्यांनी मला काल भेट दिली तुमच्या उपोषणाला. नाही ना आम्हाला त्यांनी इथं येऊन बोलले नाहीत भेटले नाहीत काय नाही. ज्यावेळेस तुमचा आम्हाला फोन आला पत्रकारचा तर त्यांनी म्हणले पत्रकारला त्यांनी सांगितले होते की आम्ही तिथे जाऊन भेट दिलो त्यांना बोलवून घेतलं पण त्यांनी आमच्याकडे आले बी नाहीत आम्हाला बोलवाय बी नाहीत त्यांनी नोटीस बी दिली नाहीत. मग तुमच्या जमिनीचा फेर ओढला याची तुम्हाला कसलीच माहित नाही? नाही माहितीच नाही. आम्ही पहिलंच अर्ज दिला होता तर नियमानं ते मंडळ अधिकारी आणि तलाठी ह्यांनी ते फेर अडवायला पाहिजे ना. मग त्यांनी आम्ही आता हे आमचं भाऊ बसलंय उपोषणला 4 दिवस झालं. मग ह्याने आज कसं काय निवडले लगेच 4-5 दिवसामध्ये फेर अडवायला पाहिजे ना कुठतरी. आणि बहुतेक माझ्या अंदाने तर ह्याने खूप मोठी रक्कम खाल्ली असेल दोघांनी. बरं मग या संदर्भात तुम्ही पुढे कलेक्टर साहेबांकडे कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देणारच आहोत आवाहन करणारच आहोत. तर आपण पाहू शकतो की महसूल प्रशासन इतकं टोकाचं संवेदनशील झालेलं आहे. काही दिवसांपूर्वी निवेदन देऊन आणि त्याच्यानंतर 4 दिवस झाले आमरण उपोषणाला होत आहेत. तर मोहन जाधव यांचं उपोषण सुरू असताना आणि ज्या मागणीसाठी ते उपोषण होतं तर तीच मागणी आज या ठिकाणी डावलली गेलेली आहे. एक मोठी रक्कम घेऊन त्या ठिकाणी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी फेर मंजूर केल्याचा त्यांचा आरोप आहे. यामध्ये तथ्यसुद्धा असू शकतं कारण एका वादग्रस्त जमिनीच्या बाबत फेर ओढण्याची घाई महसूल प्रशासन का करते हा सुद्धा प्रश्न प्रशासनाने त्यांना विचारला पाहिजे. या संदर्भामध्ये पुढच्या ज्या काही अपडेट्स असतील त्या महाराष्ट्र जीवन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे. मी विक्रांत शंके कॅमेरा पर्सन प्रज्वलसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.